महाराष्ट्राचं वातावरण खराब करणारे काही तुमच्या पक्षाचे नेते आहेत ते दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कसं बघताय तुम्ही या वक्तव्याला? तुमची भूमिका काय? नमस्कार, मी नबी पटेल. मी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचा फार छोटा कार्यकर्ता आहे. मी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा अध्यक्ष आहे आणि मला जिल्ह्यातून परदेशातून फोन येत असल्यामुळे मी माझं मत व्यक्त करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली. माझं असं स्पष्ट मत आहे की भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुस्लिम समाजासाठी खूप काम करत आहे. जे काम 70 वर्षात नाही झालं ते काम करत आहे. EWS आरक्षण म्हणजे आर्थिक मागास व आरक्षण ही आमची खूप जुनी मागणी होती. तसंच मार्टी म्हणजे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी संशोधन संस्था तयार करावी ही आमची खूप जुनी मागणी होती. तसंच अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय स्थापन करावं ही आमची खूप जुनी मागणी होती. हज हाऊस तयार करावं ही खूप जुनी मागणी होती. ह्या सर्व मागण्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु ह्या सन्माननीय आमचे आमदार नितीश साहेब राणे हे जे मुस्लिम समाजाविषयी वेळोवेळी विधान करतात आणि त्या विधानामुळे जो समाज आमचा नाराज होतो, जो अल्पसंख्याक मोर्चा आमचा नाराज होतो, त्याविषयी मी आमच्या वरिष्ठांना विनंती करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. मला इथं सांगायला खूप असा अभिमान होतो. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा, आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा, आमच्या महाराष्ट्राचे सन्माननीय आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा की खूप काही काम करतात. आता प्रत्येक योजनेचा फायदा हा मुस्लिम समाजाला होतो. तुमच्या योजनेवर नसून नितीश राणेच्या वक्तव्यावर आहे. हेमंत बिस्वा म्हणतो की आसाममध्ये राहू देणार नाही. की राजा म्हणतो पैगंबरांच्या विरोधात बोलतो. त्याच्यानंतर नुपूर शर्मा पैगंबरांच्या विरोधात बोलते. त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एका धर्मगुरूच्या स्टेजवर जातात, ते वादग्रस्त वक्तव्य करतात. अशी लाईन टाकलेली वक्तव्यांची तुम्ही विनंती करताय. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना काही पत्र लिहिणार आहात का? त्यांना दंड करा म्हणणार आहात का? पार्टीतून निष्कासित करा म्हणणार आहात का? तुम्ही जर त्यांच्या जागी एखादं वादग्रस्त वक्तव्य केलं असतं तुम्हाला पक्षाने निलंबित केलं असतं. आज सेम न्याय तुमचा पक्ष का करत नाही हे बोल. मी अगोदरच सांगितलं की मी पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी नेता नाहीये, मी वरिष्ठ नाहीये. मी माझ्या नेत्यांना ह्या माध्यमातून विनंतीच करतो की त्यांना थोडस आमच्याकडून मुस्लिम समाजातर्फे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चातर्फे थोडस सांगा की जी चुकीची व्यक्ती आहे मुस्लिम समाजामध्ये त्यांना पर्टिक्युलर बोला, वैयक्तिक त्यांना बोला, सर्व समाजाला गरज धरून बोलू नका. यासाठी मी आज ही पत्रकार परिषद आयोजित केली.